आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक स्तरीय आंतरपरिषद मंडळी नाट्य स्पर्धेचा समारोप होतोय. किंबहुना बक्षीस समारंभात आपण आता इथून पुढे साजरा करणार आहोत. निश्चितच ही जी 3 नाटकं माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा वेळ कधी दिलेला नाही आहे. नाटकांना आज या 2 दिवसामध्ये दिलेला आहे. कारण मला आठवत आहे की पुण्यामध्ये असताना मी कोथरूडला कार्यकारी अभियंता असताना आवर्जून 2 नाटकं बघितली होती. वराड चाललंय लंडनला लक्ष्मण देशपांडे यांचं नाटक मी पाहिलं होतं. ते पण असं मी स्वतःहून तर गेलो नव्हतो, मित्रांनी नेलं होतं. परंतु त्याच्यानंतर कधी आता मुंबईला आता मला साधारणतः 8 ते 10 वर्ष झालेत काम करतोय. परंतु कधी मला असं सिनेमाघरामध्ये मी गेलो आणि पिक्चर पाहिलं असं कधी झालेलं नाही. परंतु माहिती नाही कालपासून जी 2 नाटकं कालची आणि आजचा एक, आणि मला म्हणजे फोननी पण साथ दिली कारण जास्त काही कॉल आले नाही, त्याच्यामुळे मी पण निवांत होतो. आणि खरोखर हे 3ही नाटकं मी मनसोक्त त्यांचा आनंद हा लुटू शकलो. आणि खरोखर आपल्यातली कर्मचारी मंडळी एक वेगळ्या कलागुणांनी किती वेगळ्या पद्धतीने असू शकतात हे मी काल पहिलं जे नाटक जे होतं बेबी त्याच्यामध्ये पण पाहिलं. त्याच्यातनं एक तो मला कुरळ्या केसाचा जानराव जो आप्पा होता तो मनातून लाभला. कारण ह्या व्यक्तीला जर मी महाराष्ट्रासमोर उभं केलं तर मी बरेच कामं करून घेऊ शकतो हे मला काल कळालं. म्हणून आता जेवताना मी त्यांना एक आश्वासन दिलं की तुम्हाला मी योग्य जागा देईलच. मी हे विसरून जाईल की ते कुठेतरी ऑपरेटर आहेत आणि होते. निश्चितच त्यांच्या कलागुणांचा वापर करून आपल्याला महावितरणची इमेज पण चांगली करता येईल. किंबहुना अशीच माणसं जर ब्रँड अँबॅसेडर झाली महावितरणचे तर काही चुकलेलं नाहीये. आणि त्याच्यानंतरचं जे नाटक होतं जे सस्पेन्स होतं त्याच्यामध्ये पण 99 जो केस नंबर होता त्याच्यामध्ये तर जे दोघांचं व्यक्तिमत्व पाहिलं, अक्षरशः जी आपली भगिनी जी काम करत होती त्या संभाजीनगर मध्ये एक कॉन्स्टंट बेस मध्ये तिचं जे काही पाठांतर पाहिलं कुठे अडकळलेली नाही आणि चांगल्या रीतीने त्यांनी प्रेझेंटेशन केलं. आणि आजचं तर म्हणजे बोलायला काही शब्दच नव्हते. आज मी माझ्या म्हणजे ह्या नाटकाबद्दल मी विशेष कौतुक याच्यासाठी करतो. वैयक्तिक माझं हे कौतुक राहील कारण जे कपाट दाखवलं ना त्या ठिकाणी आणि फ्यूज वायरची पाईप तिथे गुंडाळून ठेवली होती. मी माझ्या कनिष्ठ अभियंता ह्या काळामध्ये गेलो होतो त्या काळात बघून. सेक्शन ऑफिस कसं असू शकतं अक्षरशः मी त्या सेटअप जो केलेला होता त्या कपाटाचा आणि त्या फ्यूज वायरच्या याचा आणि वरती ते मीटरचे टपरे जे होते एकावर एक अशी ठेवली होती की हुबेहूब हे आज महाराष्ट्राचं जे काही सेक्शन ऑफिस आपण बघतो ग्रामीण मधलं, शहराचं आता नाही असं ग्रामीण मधलं ते तिथं अनुभव भेटलं. आणि त्याच्यामध्ये सेक्शन इन्चार्ज 100% लाभले मला. मी त्याच्यामध्ये मला बघत होतो वसुलीचं वारंवार त्यांनी जे आवाहन करत होते काम करा ते मी माझ्यामध्ये बघत होतो. किंबहुना सगळेच बघत असतील. त्याच्यामुळे मी मनोमन एक निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे देशमुख यांना मी इथून पुढे विनंती करतो की मुंबई कार्यालयाच्या आपलं जे काही ऑडिटोरियम आहे त्या ठिकाणी तुमचा शो मी करणार आहे. कारण खरं वास्तव हे आपल्याला आपल्या मॅनेजमेंटला दाखवता येईल. आपले जे तिथे काम करणारी मुंबईला बसणारी प्रकाशगड मधली मंडळी त्यांनाही वास्तव काय आहे हे पण कळेल की असं पण असतं जिथे मारहाण कशी होते किंवा आपण म्हणतो की मराठवाडा एरियामध्ये काम करणं म्हणजे काही सोपं नाही आहे. त्याची प्रचिती त्या नाटकातून आपल्याला येते. त्याच्यामुळे हा शो मी तुम्हाला 8 दिवस अगोदरपर्यंत सांगेल. साहेबांच्या सगळ्या परवानग्या घेऊन मी निश्चितच हा शब्द तुम्हाला या प्रसंगी देतो. त्याच्यामुळे मला मनाला भावलेलं आणि विशेषतः ती जी लांडगे
बरोबर आहे. मी नांदेडच्या मीटिंग मध्ये तिला माझ्या बाजूला माझ्यामध्ये बसवलं होतं मीटिंग घेताना. मला हे माहित नव्हतं की हे पुढचं कलाकार माझ्यासमोर आणि खरोखर सांगतो त्यातलं जे काही प्रसंग मला आवडलेली आहे, जे तुम्ही हिरो पिक्चर मधले गाणं दोघं जण म्हणत होते आणि देशमुखांना जसं असं मागणं लोटून दिलं आणि तो लगेच ज्या पद्धतीने ऍक्शनने ती पडली इथं. आता मला प्रश्न पडत होता ह्या माणसाचं वय काय, कारण वीज लावल्यानंतर मी आज बघत होतो मला आता ते दिसत होते मी मला हे एज पर्सन आहे, पण आज त्यांचं जे फिटनेस पाहिलं मी खरोखर त्या फिटनेसला दाद देतो. देशमुख साहेब तुम्ही न्याय दिला. किंबहुना महावितरण मधल्या एका कर्मचाऱ्याचं जे मनोबल आहे किंवा जी जिद्द आहे महावितरणच्या प्रती, ती तुमची जी लगन आहे ती खरोखर दाद देण्यासारखी आहे. त्याच्यामुळे मनातून मला हे पटलेलं नाटक आहे असं माझं वैयक्तिक त्याच्याबद्दलचा शोध आहे. ह्या तिन्ही नाटकांचं खरं माझे इथले लातूरचे जे लागी स्टाफ होते, खरं हे शेवटचं नाटक त्यांनी बघायला पाहिजे होतं, परंतु माहिती नाही आता विषय पाऊस आणि या सगळ्या गोष्टीमुळं हे आपलं जे आयोजन आणि नियोजन हे कदाचित चुकीच्या नैसर्गिक या परिस्थितीमुळे आपलं घेता आलं किंवा घेतलं गेलेलं आहे. तर भविष्यात हे पुनरावृत्ती होणार नाही याची मी दखल घेईल. आणि इथून पुढे जर आपल्याला हे असे कार्यक्रम करायचे तर आपला पूर्ण स्टाफच आपला असेल, आपले सगळे कर्मचारी असतील, लेखा विभाग असेल, टेक्निकल असेल, यांनी खरोखर हा आनंद घेतला पाहिजे. किंबहुना आपल्या लाईन स्टाफची जी मंडळी आहे, आपला लाईन स्टाफ किंवा जो लाईनमॅन तो बाहेर जाऊन काय करतो हे तिथं ते यांना आज बघता आलं असतं की नेमकी ही परिस्थिती काय असते. ठीक आहे, जे काही आहे आज चांगला प्रोग्राम ह्या 2 दिवसामध्ये मलाही बघता आला, सगळ्यांना अनुभवता आला. आणि आज सर्वांना मी शुभेच्छा देतो की ह्या तिन्ही टीम वर्क मध्ये कमी तर कुठं दिसली नाही. तिघांनी चांगल्या पद्धतीनं सादरीकरण केलेलं आहे, परंतु कुठेतरी 1, 2, 3 नावाचा विषय असतो. ते 1, 2, 3 आपल्या याच्याशी येतील आणि निश्चितच आपल्याला इतर पारितोषिक पण आज आपल्याला द्यायची आहेत. अभिनय आहे किंवा दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, नेपथ्य आहे, हे तर तुम्हाला इथून पुढे आपण ते करणारच आहोत. परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो.